शुभविवाह या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 12 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की रागिनी आकाशला विचारते, तू पोलीस कंप्लेंट का केली? तर आकाश म्हणतो, आत्या मी कोणतीही पोलीस कंप्लेंट केलेली नाहीये. तर रागिनी म्हणते, मग पोलीस का आले आहेत? तू पोलीस कंप्लेंट नाही केलीस तर त्यांचं इथे येण्याचं कारण तरी काय आहे? तेवढ्यात पोलीस वरती रूममध्ये येतात. रागिनी आणि अभिजित खूप घाबरतात. आकाश विचारतो, या साहेब तुम्ही कोण? तेव्हा हे सांगतात, आम्ही CID आहोत, ACP आहोत. आणि ते आपली ओळख करून देतात की तुम्ही कमिशनर साहेबांना मागच्या आठवड्यात भेटला होता ना, आणि त्यांना भाटेगावच्या समुद्रात जी बोट ब्लास्ट झाली त्या केसबद्दल तपास करायला सांगितलात. त्या निमित्तानेच आम्ही आलोय. हे ऐकून रागिनी आणि अभिजितला जबर धक्काच बसतो. दोघांनाही घाम येऊ लागतो. तर आकाश म्हणतो, हो मी कमिशनर साहेबांना भेटलो होतो आणि मीच त्यांना सांगितलं होतं की CIDकडे ही केस द्या, म्हणजे केसचा तपास हा लवकर होईल. हे सांगतात, हो खरंय, त्यांनीच आमच्याकडे ही केस सुपूर्द केली आहे आणि आता आम्ही लवकरच या केसचा छडा लावू. या केसचा छडा आम्ही फास्ट ट्रॅक करणार आहोत, लवकरात लवकर सगळं जाणून घेणार आहोत. आकाश म्हणतो, हो साहेब, कमिशनर साहेब सुद्धा तुमचं कौतुक करत होते की आजपर्यंत तुमच्याकडे आलेली कोणतीही केस तशी राहिलेली नाहीये, प्रत्येक केसचा तुम्ही छडा लावलाय. हे ऐकून अभिजित आणि रागिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. ACP म्हणतात, आज आम्ही तुमची चौकशी करण्यासाठीच आलो होतो, पण नेमका तुमचा ॲक्सिडेंट झालाय. आता उद्याचा सण जाऊ द्या, मग आम्ही तुम्हाला भेटायला येऊ. तर आकाश म्हणतो, नाही साहेब, तुम्ही मला आजच चौकशी करा, म्हणजे लवकरात लवकर या केसचा छडा लागेल. तर दुसरा इन्स्पेक्टर म्हणतो, आम्हाला अजून काही कळलंय, त्याबद्दल आम्ही शोध लावतो आणि मग तुम्हाला भेटायला येतो. रागिनीला घाम फुटतो. पौर्णिमाला संशय येतो, नक्कीच यांचा काहीतरी हात आहे. रागिनी म्हणते, हो आकाश बाळा, ते नंतर चौकशी करतील. पोलीस तेथून निघून जातात. तेव्हा रागिनी ही आकाशला विचारते, तू या केस संबंधात इतकं काही करतोय, तू कमिशनर साहेबांना भेटला, आम्हाला का नाही सांगितलं? तर आकाश हा भूमीकडे पाहतो आणि तुटक तुटक बोलतो, आत्या त्या गोष्टीमुळे माझं खूप मोठं नुकसान झालंय ना, त्यामुळे मी आता लवकरात लवकर या केसचा छडा लावायचा प्रयत्न करतोय. भूमीला काही माहीत नाही असं सर्वांना वाटत असतं. आजी भूमीला म्हणते, भूमी, भाटेगावच्या समुद्रात बोटचा ब्लास्ट झाला होता. तर भूमी म्हणते, आजी मला सगळं माहिती आहे. हे ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो. भूमी वाकड्या नजरेने रागिनीकडे पाहू लागते. रागिनी खूप घाबरते आणि विचारते, काय माहिती आहे तुला? तर भूमी सांगते, तिथे भाटेगावच्या समुद्रात एका बोटचा ब्लास्ट झाला आणि महाजनांचं नाव त्या ब्लास्टमध्ये गवलं गेलं, महाजनांची बदनामी झाली. आकाश विचारतो, हे सगळं तुला कसं माहीत? तर भूमी सांगते, मी घरातील रद्दी आवरत होते, तेव्हा मला ती खबर दिसली. मी बाबांना विचारलं तर बाबांनी मला या प्रकरणाबद्दल सगळं सांगितलं. रागिनीचा जीव भांड्यात पडतो. आजी म्हणते, तुम्ही येथे काय थांबलाय? जा पाडव्याची तयारी करा. सगळेजण तेथून निघून जातात. आकाश खूप दुःखी होतो. आजी विचारते, काय झालं बाळा? चेहरा असा काय झालाय? पाय खूप दुखतोय का? आकाश म्हणतो, आजी पाय दुखणारच आहे, पण जेव्हा भूमी म्हणाली ना तिला सगळं माहितीये, तर क्षणभर असं वाटलं भूमीला सगळं आठवतंय. माझी भूमी मला परत मिळेल असं वाटलं. तर आकाशला आजी म्हणते, सगळं तुझ्या मनासारखंच होईल, तुझी भूमी तुला परत मिळेल. आकाश म्हणतो, उद्या मला भूमीबरोबर गुढी उभारायची आहे. तर आजी म्हणते, असा हट्ट का करतोय? ते शक्य नाहीये. तर आकाश म्हणतो, आई योगेश्वरी नक्कीच आमची मदत करेल, माझ्या मनासारखंच होईल. आकाश खूप आशादायी असतो. रात्र होते. रागिनी विचार करत असते की आकाशने CIDकडे ही केस सोपवली आहे, आता आपलं काही खरं नाही. ती लगेचच अभिजितला फोन करते आणि विचारते, त्या बोट ब्लास्ट प्रकरणी तू सगळ्यांची तोंड बंद केलीत ना, सगळ्यांना पैसे दिलेत ना? अभिजित म्हणतो, हो आई, मी सर्वांना पैसे दिलेत, तू काळजी करू नको. रागिनी म्हणते, तू सावध राहा, नाहीतर होळीच्या दिवसासारखं होईल आणि आपण संपलोच म्हणून समज. तू त्या तांडेला पैसे दिलेत ना? तर अभिजित म्हणतो, हो आई, तू दिलेले पैसे मी तांडेलला दिलेत. रागिनी खुश होते की पोलिसांना आता कोणतंच सबूत भेटणार नाही. परंतु इकडे अभिजित हा जुगार खेळत असतो आणि रागिनीने त्याला तांडेलला देण्यासाठी जे पैसे दिलेले होते तो ते तांडेलला न देता जुगारात हरतो आणि तांडेलला पैसे देतच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी गुढीपाडवा असतो. आकाश त्याच्या रूममध्ये असतो आणि भूमी त्याला परफ्यूम शोधून देत असते. आकाश म्हणतो, खालच्या कप्प्यात पहा. भूमी चिडून म्हणते, खालच्या कप्प्यात कुणी परफ्यूम ठेवतो का? तुझे खूप नखरे आहेत, किती हट्टी आहेस तू. मी पूजेचं ताट खाली घेऊन चालले आणि तू मला आवाज देऊन येथे बोलवलं. उगाच तुम्हाला इथे थांबवून ठेवलंय, माझा वेळ वाया घालवतोय. तर आकाश म्हणतो, तो परफ्यूम मी पॅरिसवरून मागवलाय, माझा फेवरेट आहे, मला तो लागतोय.
तर भूमी म्हणते, थांब मी तुला अत्तर लावते, तुझ्या परदेशी परफ्यूमच्या तोंडात मारेल असा त्याचा सुगंध असतो, अत्तर कसं लावायचं हेही तुला माहीत नसेल ना. असं म्हणून ती आकाशच्या खूप जवळ येते. आकाश तिच्या मोगऱ्याच्या गजऱ्याचा सुगंध घेतो आणि म्हणतो, भूमी जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना तेव्हा माझं संपूर्ण आयुष्य हे सुगंधित होऊन जातं. भूमी आकाशच्या खूप जवळ असते आणि त्याच्या डोळ्यांमध्ये पाहू लागते. आकाशही तिच्या डोळ्यांमध्ये पाहू लागतो. आकाश तिला विचारतो, तुझ्या नियम क्रमांक 2 मध्ये हे बसतं का, अशी काय पाहतेस माझ्याकडे. भूमी खूप लाजते आणि तेथून निघून जाते. आकाश तिच्यावर हसू लागतो. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मानाचा शेला हा आपोआपच भूमीच्या खांद्यावर जाणार आणि त्यानंतर आकाश आणि भूमी हे दोघे मिळून गुढीची उभारणी करतील. त्यामुळे रागिणीचा खूप जळफाट होईल, ती खूप चिडेल. मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. शुभविवाह या मालिकेच्या